चला आज आपण पाहूता उपम्याची रेसिपी। तसं म्हटलं तर उपम्याची रेसिपी ही खूप साधी आणि सोपी आहे, पण काही वेळेला काय होतं उपमा खूप चिकट होतो किंवा खूपच असा कोरडा होतो, घशामध्ये दाटल्यासारखा होतो। तर आज आपण पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन हा उपमा तयार करणार आहोत। जसा नाश्ता सेंटरमध्ये मिळतो ना तसाच एकदम लुसलुशीत आणि मोकळा सुद्धा होणारा हा उपमा। चला तर मग सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे। तर पहा फार जाड नाही आणि एकदम बारीकही नाही आहे, मध्यम आकाराचा हा रवा आहे। आता 1 कप मी रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा इथं वापरू शकता। ती पातळसर आहे, तूप इथं मी घालून घेतलंय। तर 1 कप रवा आहे, ते 3 चमच आपण इथं तूप घातलेलं आहे। छान असं भाजून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी, 2 ते 2.5 मिनिटामध्ये छान असं भाजून जातं। तुम्ही पाहू शकता त्याचा कलर बदललेला आहे। आता आपल्याला काय करायचे, पाणी उकळून घ्यायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण पहा, जेवढा आपण रवा घेतला ना त्याच्या 2.5 पट, म्हणजे 1 कप रवा आहे तर 2.5 कप इथं मी पाणी घालून घेतलंय। पाण्याला छान उकळी फोडायची आणि बाजूला ठेवायचं। आता परत आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्याच्यासाठी काय करायचं आहे, पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल तूप काहीही तुम्ही वापरू शकता। तर इथं सुद्धा मी 3 माप इतकं तेल घालून घेतलंय। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग, जिरं, मोहरी आणि लसूण आणि आलं घालायचं आहे। आलं जर तुम्ही घालत नसाल ना तर नक्की घालून पहा, चवीला एकदम मस्त असं लागतं। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं घालून घ्यायचं आहे 1 चमच। त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे उडदाची डाळ, अगदी थोडेसे मी काजू याच्यामध्ये घालून घेतले। ते झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे। आता शेंगदाणे तुम्ही सुरुवातीला तळून बाजूला सुद्धा काढू शकता, पण मी असेच घालून घेतलेले आहे। तर अर्धी वाटी इतके शेंगदाणे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत मिरच्या। तर इथं तिखटे प्रमाणात तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता। मी 5 मिरच्या घातलेल्या आहेत, बारीक तुकडे करायचे आणि ते घालून घ्यायचं आणि छान असं हलवून घ्यायचं। हलवून झालं छानसं तर कलर बदलला, सर्व जिन्नस छान असे भाजून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर पहा लहान आकाराचा मी कांदा इथं कट करून घेतलाय, बारीक असा कट करायचा, त्याच्यामध्ये घालायचा, त्याला सुद्धा परतून घ्यायचं आहे। परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी थोडंसं कढीपत्त्याचे पानं। कढीपत्त्याचे पानं झाले की चवीपुरतं याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे। आपण पाण्यामध्ये नाही शिजवत, म्हणजे सुरुवातीला याच्यात मीठ घालून घ्यायचं आणि जो रवा भाजलेला होता ना तो याच्यामध्ये घालून छान असं हलवून घ्यायचं, म्हणजे कांद्याचं वगैरे तेल आहे ना सर्व भाजूला व्यवस्थित असं लागल्या जातं आणि सर्व जिन्नस असे एकजीव होतात। आता काय करायचं, सर्व हे परतून झालं की त्याच्यामध्ये पाणी घालायचे। जे उकळतं पाणी आपण बाजूला ठेवलं होतं ना, अगदी थंड झालेलं नाही घालायचं, उकळीत बाजूच्या गॅसवर आपल्याला याला करून घ्यायची आहे। असंच उकळतं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर केल्या ना तर गुठळ्या वगैरे याच्यामध्ये काहीही होणार नाही, तर एकसारखा आपला हा उपमा बनल्या जातो। तर पहा अगदी आपल्याला पुरेसं पाणी आहे, एवढ्याच मापाचं हे पाणी लागतं। काही वेळेला काय होतं, थोडंसं जाडसर जर रवा असेल तर थोडं जास्तीचं पाणी लागू शकतं। तर पहा या पद्धतीचं जर तुम्हाला हवं असेल ना तर एकदम छान असा हा या पाण्याचा प्रमाण आहे, एकदम लुसलुशीत होतो आणि त्यातल्या त्यात मोकळासुद्धा होतो, खूप चिकटसुद्धा होत नाही। तर पहा या पद्धतीने आपण जो शिल्लकचं पाणी होतं ना तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। सुरुवातीला गुठळ्या वगैरे फोडून घ्यायच्या आणि शिल्लकचं पाणी जे होतं ते नंतर घालून घेऊन याला आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। आणि याला हलवून झालं की वरून कोथिंबीर घालायची आणि असंच एक 5 ते 7 मिनिटासाठी झाकून एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे। मंद आचेवर आपला गॅस ठेवायचा। जेव्हा आपण पाणी घालूत ना तेव्हा सुद्धा एकदम मंद आचेवर ठेवायचा, म्हणजे छान आपल्याला हे वरता येते आणि गुठळ्या ह्या होणार नाहीत। तर पहा 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि लुसलुशीत आपला हा उपमा तयार झालेला आहे। अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळतो ना तसाच उपमा होतो घरी आणि चवसुद्धा एकदम जबरदस्त लागते। तर या पद्धतीची ही उपम्याची रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।